मकर संक्रांतीचा सण जसा सौभाग्यवती महिला, नवविवाहित जोडपे यांच्यासाठी खास असतो, तसाच तो लहान मुलांसाठी पण विशेष महत्त्वाचा मानला जातो. कारण किंक्रांतीला म्हणजेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलांचे बोरनान केले जाते. तर बोरनान म्हणजे काय? तर बोराने घातलेली अंघोळ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बोरनान हे कोणत्या वयाच्या मुलांचे केले जाते, मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे, कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नये, बोरनानासाठी कोणते पदार्थ वापरावे, बोरनान दिवसाच्या कोणत्या वेळेत करावे आणि कोणत्या तिथीपर्यंत करू शकता, अशा सर्व गोष्टींची माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग लगेचच व्हिडिओला स्टार्ट करू. यंदा 2026ला मकर संक्रांत ही 14 जानेवारीला आहे आणि दुसऱ्या दिवशी 15 जानेवारी रोजी किंक्रांत आहे. किंक्रांतीच्या दिवशी लहान मुलांना बोरनान घातले जाते. पण काही कारणास्तव तुम्हाला किंक्रांतीच्या दिवशी जमणार नसेल तर तुम्ही ते किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घालू शकता. यंदा 2026ला रथसप्तमी 25 जानेवारी 2026ला आहे. आता बोरनान घालण्यामागचे काय कारण आहे? हिंदू पौराणिक कथेनुसार अशी मान्यता आहे की द्वापार युगामध्ये करी नावाचा राक्षस होता. त्याची लहान मुलांवर वाईट नजर पडू नये, त्याच्यापासून लहान मुलांवर काही बाधा होऊ नये म्हणून हे बोरनान प्रथम श्रीकृष्णाला घातलं गेलं आणि तेव्हापासून शिशुसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरनान घातलं जातं आणि या राक्षसाच्या नावावरून ते किंक्रांतीच्या दिवशी घातलं जातं. या पाठीमागे सायंटिफिक कारण देखील आहे. ते म्हणजे संक्रांतीपासून सूर्याच्या उत्तरायणाला सुरुवात होते. या दिवसापासून दिवस तिळातिळाने मोठा होत जातो आणि वातावरणात उष्णता वाढू लागते. लहान मुलांना या बदलत्या वातावरणाचा त्रास होऊ नये म्हणून हा बोरनानाचा शिशुसंस्कार केला जातो. आता हे कोणत्या वयापर्यंत करू शकता? तर तुमचं मूल हे 5 वर्षाचं होईपर्यंत तुम्ही त्याला बोरनान घालू शकता. साधारण 1 वर्षापासून किंवा जी बाळं बसायला लागलेली आहेत अशा वयापासून ते 5 वर्षापर्यंत हे बोरनान घातलं जातं. काही ठिकाणी 3च वर्षे बोरनान घालण्याची पद्धत असते. तुमच्या भागात जशी पद्धत आहे तशी तुम्ही करू शकता. बोरनान हे मुलाचं व मुलीचं दोघांचंही केलं जातं. बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरनान केलं जातं. बदलत्या ऋतूची बाधा लहान मुलांना होऊ नये म्हणून त्या काळात उपलब्ध असलेल्या फळभाज्या, फळे जसे की बोरं, ऊसाचे तुकडे, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, कच्चा हरभरा, तिळगुळाचे लाडू, रंगीबेरंगी चॉकलेट, बिस्किटे, खारी बिस्किटे, मुरमुरे अशा सर्व वस्तू एकत्र करून एखाद्या मापट्यामध्ये बाळाला त्या वस्तूंनी अंघोळ घातली जाते. आपण यालाच बोरनान असे म्हणतो. तर बोरनान हे शक्यतो दुपारनंतर घालतात. सायंकाळी 4 ते 7 वाजेच्या दरम्यान तुम्ही बोरनान घालू शकता. त्या दिवशी सायंकाळी परिसर स्वच्छ करावा, दारात छान रांगोळी काढावी. तसेच काही स्त्रियांना पण तुम्ही बोलवू शकता. कमीत कमी 5 ते 7 सुवासिनी आपल्या बाळाला औक्षण करण्यासाठी बोलवाव्यात. घरामध्ये एक मोठी चटई किंवा पाट ठेवावा, त्यावर मधोमध चौरंग ठेवावा आणि त्यावर उत्सव मूर्तीला बसवायचं असतं. म्हणजे ज्या बाळाचं बोरनान करायचं आहे त्याला त्या पाटावर किंवा चौरंगावर बसवायचं. पण त्यापूर्वी त्या लहान मुलाला काळ्या रंगाचे कपडे घालावेत. मुलाला काळ्या रंगाचा सदरा किंवा झबले घालावे, तर मुलींना खणाचे ब्लाऊज, परकर किंवा फ्रॉक घातला जातो. त्या काळ्या कपड्यांवर शोभून दिसतील असे हलव्याचे दागिने घालायचे असतात. मुलांना बासरी, मुकुट, हार, तर मुलींना माळ, पैंजण, बांगड्या असे हलव्याचे दागिने बाजारात सहज मिळते. या शृंगारामुळे, दागिन्यांमुळे बालमूर्ती अजूनच खुलून दिसते. आपल्या बाळाला चौरंग किंवा पाटावर बसवायचे आहे. जर बाळ त्यापेक्षा अधिक लहान असल्यास बाळाला घरातील कोणीही मांडीवर घेऊन बसू शकतो आणि बाळ खूपच लहान असेल तर अशा बाळाला बोरनान घालायची गरज पण नाही. तुम्ही पुढील संक्रांतीला पण बोरनान घालू शकता. लहान मुलं रडतात, घाबरतात, त्यांना दृष्ट लागते, त्यामुळे तुम्ही 5 वर्षापर्यंत बोरनान घालू शकता. उत्सव मूर्ती बोरनानाला तयार झाल्यावर त्याला पाटावर बसून इतर मुलांना त्याच्या भोवती गोल करून बसवायचं आहे, जेणेकरून बोरनानात खाली पडलेल्या वस्तू सहज वेचता येतील. त्याचप्रमाणे आपण जेवढ्या पण बायका बोलवल्या आहेत त्यांना आपण बाळाला औक्षण करायला सांगावे. बोरनानाची आपण आधीच तयारी करून ठेवायची असते. ती मुरमुरे, ऊसाचे बारीक केलेले तुकडे, ओला हरभरा, गोळ्या, बिस्किट, बोर, तिळगुळाचे लाडू इत्यादी आपण आधीच तयार करून एका भांड्यात मिक्स करून ठेवू शकता. एखादी वस्तू कमी असली तरी चालेल. अशा प्रकारे सर्व तयारी झाल्यावर उत्सव मूर्तीच्या डोक्यावर एखादी टोपी किंवा रुमाल ठेवावा.
त्यानंतर घरातील मोठ्या बायकांनी म्हणजेच आपले आई, आजी, काकू यांनी बाळाच्या डोक्यावर त्या वस्तूंची अंघोळ घालावी। त्यासाठी फुलपात्र, ग्लास, एखादं मापटं, चिपटं पण तुम्ही वापरू शकता। तर ही आपली पूर्ण बोरनान घालायची पद्धत किंवा विधी। या वर्षी कोणत्या रंगाचे कपडे घालू नये, तर या वर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली, त्यामुळे मुलांना पिवळ्या रंगाचे कपडे घालू नये, कारण संक्रांत देवी ज्या कलरचे कपडे घालते ते आपण वर्ज्य करावे असे मानले जाते, म्हणून आपण यावर्षी पिवळा रंग वर्ज्य करावा। तसे तर बोरनानाला काळेच कपडे घालायचे असतात, जेणेकरून हलव्याचे दागिने त्याला उठून दिसतील। पण तुम्हाला दुसऱ्या रंगाचे कपडे घालायचे असतील तरी तुम्ही घालू शकता, फक्त यावर्षी पिवळा रंग टाळावा। बाकी तुम्ही हिरवा, लाल, निळा अशा कोणत्या पण रंगाचे कपडे घालू शकता। आलेल्या मुलांना तुम्ही एखादी छोटीशी छानशी वस्तू गिफ्ट करू शकता आणि आलेल्या सुवासिनीला वाण म्हणून एखादी वस्तू दान करू शकता। ही सर्व झाली बोरनानाचा शिशु संस्कार करायची धार्मिक पद्धत। लेटेस्ट ट्रेंडनुसार तुम्ही डेकोरेटिव्ह आयडियाज वापरून घरात बोरनान डेकोरेशन करू शकता, पण या सर्व गोष्टींमध्ये बाळाचे बोरनानासाठी वापरलेल्या खायच्या वस्तूंचे सेवन करणे अतिशय महत्त्वाचे आहे। या ऋतूत येणारी फळं त्या बाळाला खायची सवय होऊ दे याचा हा अनोखा प्रयत्न आणि प्रयोग असतो। बोरनानास आणलेल्या वस्तू तुम्ही मुलांना वेचून खायला देऊ शकता, त्या माध्यमातून त्या वस्तू किंवा फळे त्यांच्याकडून खाल्ल्या पण जातात, हाच त्याचा उद्देश असतो। बाळावर सर्वांच्या प्रेमाचे वर्षाव होऊन बाळ सुबद्धे नाहून निघू दे असा या मागचा उद्देश असतो। तर अशा प्रकारे तुम्ही पण तुमच्या घरी एखादं 5 वर्षाच्या खालील बाळ असेल तर त्याचं रथसप्तमीपर्यंत कधीही बोरनान करू शकता। तर कशी वाटली आजची माहिती? व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।